एक महाराष्ट्र एकच महाराष्ट्र केसरी, अन्यथा गदा परत आणि आझाद मैदानावर उपोषण. कुस्तीपट्टूंचा सरकारला थेट अल्टिमेटम. सरकारला एवढंच मागणी करतोय की ह्या 4 महाराष्ट्र केसरीची एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. अन्यथा आमच्या ज्या आम्हाला मानाच्या गदा मिळालेल्या आहेत सर्व महाराष्ट्र केसरींना त्या आम्ही शासनाला परत माघारी जमा करण्यासाठी विनंती करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी हा बनला पाहिजे आणि त्यालाच शासनाची मान्यता पाहिजे व इतरांना त्यांनी बंधन घातलं पाहिजे ही जबाबदारी. राज्यात एकच महाराष्ट्र, मग महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2-2 का? याच मुद्द्यावर आता राज्यातील कुस्तीपट्टू आक्रमक झाले असून सरकारला थेट इशारा देण्यात आला आहे. राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या, अन्यथा महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी किताबांच्या गदा राज्य सरकारला परत करून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करू, असा स्पष्ट आणि कठोर इशारा महाराष्ट्रातील कुस्तीवीरांनी दिला आहे. हिंद केसरी दीनानाथ सिंग आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून कुस्ती संघटनांमधील वादामुळे राज्यात 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. मात्र आता हा वाद आणखी तीव्र झाला असून यंदा तब्बल 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कुस्ती विश्वात संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळेच एक महाराष्ट्र केसरी हीच भूमिका घेत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा आणि अधिकृत एकच स्पर्धा आयोजित करावी, अशी जोरदार मागणी कुस्तीपट्टूंनी केली आहे. यावेळी हिंद केसरी दीनानाथ सिंग यांनी आणखी एक मोठी मागणी करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राज्यसभेवर नियुक्ती करावी, अशी मागणीही समस्त कुस्तीपट्टूंच्या वतीने करण्यात आली. आता सरकार या इशाऱ्याकडे किती गांभीर्याने पाहते आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद कधी मिटतो याकडे संपूर्ण कुस्ती विश्वाचं लक्ष लागलं आहे. आजची पत्रकार परिषद खरं तर प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये कुस्तीच्या महाराष्ट्र केसरी पद हे जे मानाचं पद आहे त्या पदाची जी हेळसांड चालू आहे महाराष्ट्रामध्ये, त्या हेळसांड कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून तर खरं आज आमचे गुरुवर्य दीनानाथ सिंह आप्पासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आमच्या सरकारपर्यंत हे म्हणणं मांडतो आहे. गेल्या वर्षी मी तो एकट्याने प्रयत्न केलेला होता की महाराष्ट्रामध्ये 2-2, 3-3 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. त्या कुठेतरी जे पूर्वी 60 सालापासून जे चालू आहे परंपरा मग कुस्तीमधली, की महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, ही मागणी घेऊन मी गेल्या वर्षी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, क्रीडा मंत्र्यांना निवेदन दिलं की लवकरात लवकर यावर तोडगा काढा म्हणून. तो तोडगा अद्यापही निघालेला नाही. गेल्या वर्षी तरी 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या. ह्या वर्षी आपण आज बघितलं असेल अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून जवळजवळ 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी पार पडणार आहेत. म्हणजे खरोखर या कुस्ती खेळ प्रकार जो आहे आपला, त्या महाराष्ट्र केसरी पदाचा खेळ चालू केलेला आहे या संघटनेनं, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शासनाने यात लक्ष घालून आज आम्हालासुद्धा आज संभ्रमावस्था तयार झाली की खरा कुठला महाराष्ट्र केसरी आणि खोटा आपण म्हणू शकत नाही, पण तोही कुस्ती करूनच झालेला आहे. पण यातला अधिकृत कुठला, आज शासनाच्या ज्या सुविधा मिळणार आहेत त्या कुठल्या महाराष्ट्र केसरीला मिळणार आहेत, हा मी एक कुस्तीगीर म्हणून पडलेला मलाही प्रश्न आहे. कारण 2022पासून ही प्रथा चालू झालेली आहे की 2-2 महाराष्ट्र केसरी, 3-3 महाराष्ट्र केसरी. म्हणून लवकरात लवकर या मागणीचा विचार करून ही मागणी म्हणजे ज्या गोष्टी पहिल्या सुरुवातीला कराव्या लागतात, उपोषण असेल, निवेदन असेल, ह्या गोष्टी गेल्या वर्षी केलेल्या आहेत. ह्या वर्षी मी डायरेक्ट आज आमच्या मार्गदर्शकांच्या सहमतीनं सरकारला एवढंच मागणी करतो आहे की ह्या 4 महाराष्ट्र केसरीची एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. अन्यथा आमच्या ज्या आम्हाला मानाच्या गदा मिळालेल्या आहेत सर्व महाराष्ट्र केसरींना त्या आम्ही शासनाला परत माघारी जमा करण्यासाठी विनंती करणार आहोत. कारण जर सरकार जर ह्या गद्यांचा जर मान सन्मान राखत नसेल तर आम्हाला आमच्यासारख्या कुस्तीकरांची खरखर ही आम्हाला एक दुर्दैव आमचं आम्ही समजतो. म्हणून लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढून हा प्रश्न मार्गी सरकारनं लावला पाहिजे. नाही तर अन्यथा सर्व महाराष्ट्रातले महाराष्ट्र केसरी असतील, कुस्ती शौकीन असतील, पैलवान असतील, सर्वजण आझाद मैदानाच्या दिशेने येणाऱ्या काही दिवसामध्ये उपोषणाला बसतील. ही माझा आजच्या प्रामुख्याने आजची मागणी आहे माझी. जर शासनानं खरोखर ह्यावर जर तोडगा काढला नाही तर आमची स्वतःहून आम्ही स्वइच्छेने ह्या गदा आम्ही सरकारला परत करणार आहोत.
की खरं ह्या गदेचा मान सन्मान राखण्याचं काम हे सरकारचं आहे, शासनाचं आहे, संघटनेचं नाही. संघटनेतनं आज 4 संघटना आहेत, उद्या मी माझी 5वी संघटना तयार करेन. पण शासनानं यात हस्तक्षेप करून अधिकृत संघटना जाहीर केली पाहिजे. तुम्ही मगाशी 1 कोटीचं बक्षीस जाहीर केलं होतं, ते त्याबद्दल काय? माझं म्हणणं एवढंच आहे की एक पैलवान महाराष्ट्र केसरी तयार होत असताना ऐन उमेदीच्या काळातली सर्व शेतकरी कुटुंबातले पैलवान आहेत. ऐन उमेदीच्या काळातले 15-20 वर्ष खर्च करून जवळचे 50 ते 60 लाख रुपये खर्च करून तो त्या पदापर्यंत 100 पैलवान पोचतात आणि त्यातला एक महाराष्ट्र केसरी होतो. मग त्या महाराष्ट्र केसरी होत असताना आज आपण जर अनेक स्पर्धा बघितल्या, कुठं तर गाड्या जाहीर होतात, कुठं रक्कम जाहीर होती, ती रक्कम पण दिली जात नाही त्या पैलवानाला. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सांगली ह्या सर्व संघटना असतील आणि शासनानं जर संमती दिली किंवा सर्वांच्या एकत्र येऊन जर सांगलीला ही जर महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची संधी जर मला आमच्या सर्व टीमला जर दिली तर महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस मी आज जाहीर करतो. त्याच्या पाठीमागचं मी आता कारणही सांगितलेलं आहे आपल्याला. पण जाहीर होत असताना ही महाराष्ट्रामध्ये प्रथा चालू झाली पाहिजे. पुढच्या वर्षी जो महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार आहे त्यांनाही 1 कोटी रुपयाचं बक्षीस देऊन मग ती स्पर्धा आयोजन केलं पाहिजे. अशी ही प्रथा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात सांगलीतून होईल. ह्या गोष्टीसाठी मी ही मागणी करतो. आत्ताच आमचे गुरुवर्य हिंदकेसरी दिनाथ सिंहांनी जी मागणी केली आणि पैलवान चंद्रहारनी जी मागणी केली की एक शासनाची जबाबदारी आहे आणि शासनाचं कर्तव्य आहे या खेळाकडे दुर्लक्ष न करता या कोणत्याही एकाच संघटनेला मान्यता देऊन महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी हा बनला पाहिजे आणि त्यालाच शासनाची मान्यता पाहिजे व इतरांना त्यांनी बंधन घातलं पाहिजे. ही जबाबदारी क्रीडा मंत्रालय आणि मुख्यमंत्री या शासनकर्त्यांची जबाबदारी आहे. ते त्याने पाळावी. अन्यथा सर्व महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी आझाद आत्ताच बोलल्याप्रमाणे आझाद मैदानामध्ये आपल्या स्वतःच्या त्यांनी पुरस्कृत केलेली गदा घेऊन त्या ठिकाणी येऊन ते शासनाला परत करण्याची त्या ठिकाणी आम्ही प्रक्रिया पूर्ण करू. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.